या किंवा मग खायला जिरं टाकून बघा जरासं. हे मंडळी, तर मी आज बनवत आहे चिकन सुक्क मसाला आणि रसा, जो तांबडा रसा म्हणतो आपल्या कोल्हापुरी. तर आपण झाकण काढून बघूया, जरा गॅस बारीक करते, म्हणजे गॅस बघते एकदम की नाही. वेगळा तेल कसं सुटलं तुम्हाला दाखवते मी. तेल कसं सुटलं जरा नाही, असं तेल सुटेपर्यंत दिसतंय का तुम्हाला माहीत नाही, बॅक कॅमेरा करून दाखवते. तर आपला बनवणं चालू आहे कोल्हापुरी रसा तांबडा आणि चिकन सुक्कं. तर आम्ही चिकनमध्ये मसाला घातला आहे, चांगले शिजायला लागले. आणि ते चिकन शिजून घेतलेलं आहे. हा गरम आहे. इथं अळणी पाणी काढलं आहे वेगळं रशासाठी. आता हा सगळ्यांना थोड्या पद्धतीने बनवायचा. आणि शक्यतो माझे फॅन बाहेरचे ते माझे सबस्क्रायबर आहेत ते, तर त्यांनी मला फरमाईश केली जरा कोल्हापूर चिकन दाखवा वगैरे. त्यासाठी मी आता त्यात कांदा, टमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं एकत्र टाकून मसाला भाजून घेतला. केलेली खोबरं वगैरे नाही घातलं, कारण खूप मला पचत नाही आहे. चांगला मसाला भाजून घेते मी. बघा दाखवते तुम्हाला. मस्त मसाला भाजला आपला. ठीक आहे. वास तर काय सुटला मी सांगतो मला. तसंच आपलं दुपारचं जरासं तर आणि 5 मिनिटाला जरासं तेल घेऊया, झाकून ठेवूया. कसलं भारी झालं चरचरी. त्यातला मसाला जरा मी बाजूला काढणार आहे. त्यातला मसाला जरा बाजूला काढणार मी यामध्ये. म्हटलं मी चिकन बाजूला काढून घेतलं. गरम भांडं जरा मसाला काढून घेते मी. चिकनचंच भांडं आहे. जरा रसासाठी एकत्रच केला मसाला मी, 2 करत बसत नाही. एकत्र सेम फॉलो करायचं. बघायला एवढं मी सुक्क करून टाकते. सुक्क टाकायचं. थोडंसं पाणी घालायचं. तर मी शिजवताना मटनमध्ये चिकनमध्ये हे टाकलं होतं, जरासं मीठ टाकलं होतं, त्यामुळे नाही टाकलं तर चालतं. आता यामध्ये तरी पण कमी जरासं टाकते मी मीठ. कोल्हापुरी सुक्कं आपलं झणझणीत झाले, चांगलं चरचरीत. चिकन उकडून घेतलं तर यात मसाला भाजून घेतलेला आहे मी. तसं आपण चिकन उकडून घेतलेलं. आता यातच मी जरासा रस्सा करणार आहे. त्यासाठी मी जरासा मसाला भाजून घेतलेला ऑलरेडी पहिलाच मगाशी त्या पातेल्या कढईत. जरासाला खालीवर करायचं. आणि यामध्ये जे मी पाणी काढून ठेवलं आहे मी त्यात सोडायचं. झाला आपला तांबडा पण तयार. त्याला पातळ असं एक उकळी आली की तयार.
जराशी कोथिंबीर चिरून घेते. झालं